नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील वाहतूक कोंडी विरोधात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते। नरवीर तानाजी मालुसरे पथ हा पुणे शहरातील एक प्रमुख महत्त्वाचा रस्ता असून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीत वाढ झालेली असल्याने वाहतुकीची कोंडी होणे, लहान मोठे अपघात होणे हे चित्र सातत्याने दिसते। नुकताच माणिक बागेजवळ दिनांक 2 ऑक्टोबर रोजी ज्ञानगंगा प्रशालेतील 14 वर्षांचा मुलगा वैभव सोनवणे याचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला। दुसरा कोणी वैभव सोनवणे याच अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी शनिवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत सिंहगड रस्त्यावरील सर्व शालेय विद्यार्थी, पालक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन मानवी साखळीचे आयोजन केले होते। हे आयोजन या भागातील नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली झाले। यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर आणि विकास मटकरी उपस्थित होते। तसेच ज्ञानगंगा शाळा, प्रगती विद्यालय, पीजोग शाळा, अभिनव महाविद्यालय, गोसावी शाळा, जगताप शाळा अशा शाळांमधून एकूण 1000 विद्यार्थी या मानवी साखळीत सहभागी झाले होते। शिक्षक आणि पालकांसहित मालिनी ऍक्टिव्हिटी ग्रुप आणि आपुलकी अशा संस्थांनीही यात सहभाग घेतला होता। वारजे ते विठ्ठलवाडी पर्यंत रखडलेला नदी पात्रातील रस्ता पूर्णत्वास न्यावा, पु ल देशपांडे उद्यान, वडगाव बुद्रुक कॉनॉल रोडचे काम त्वरित चालू झाले पाहिजे, राजाराम पूल ते माणिकबाग पर्यंत एलिव्हेटेड फ्लायओव्हर त्वरित करावा, वाहतूक नियंत्रणाकरता वाहतूक पोलीस आणि वॉर्डनची संख्या वाढवावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या, जेणेकरून सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन अपघातही होणार नाहीत। आपण उभं राहिलेलं, तुम्ही सिंहगड रोडची ही जी अख्खी हालत आहे ही तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघतात की ट्रॅफिक कशा पद्धतीचं ट्रॅफिक इथे चालू आहे। याच्यामध्ये आत्ता 3 मुलांचे मृत्यू झालेले, हा रोड म्हणजे मृत्यूचा सापळा झालेला आहे। आमचं हे आंदोलन अशासाठी आहे की प्रशासन ज्या वेळेस पुढे फार खडकवासला, पानशेतपर्यंत, काकडे सिटी, नांदेड सिटी, मोठ्या मोठ्या सिटींना परमिशन देते आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर याचा काही विचार करत नाही, त्या प्रशासनाला खरं तर जाग आणण्यासाठी हे आंदोलन आहे। सिंहगड रोडला पर्यायी रस्ता, हा तिथून एक पर्यायी रस्ता आहे, तो अजून थांबलेला आहे। जो कॅनॉल पासचा रस्ता आहे त्याच्यासाठी अजून प्रशासन दुर्लक्ष करते की बजेट टाकत नाही। इथून सिंहगड रोडला उड्डाणपुलाची तरतूद ह्या बजेटमध्ये केली पाहिजे होती, ती तरतूद ह्या बजेटमध्ये पण केलेली नाहीये। म्हणजे शासन आणि आत्ता सत्तेवर असणारे सत्ताधारी हे लोकांच्या जीविताशी चक्क खेळतायत असं आमचं म्हणणं आहे आणि ह्या शासनाला याला जाग आणण्यासाठी हे आंदोलन आम्ही आज लहान मुलांना खरं तर उन्हात उभं केलं हे आम्हाला खरं तर हे वाटतंय, पण त्या मुलांच्याच जीव धोक्यात आहे। आत्ता शालेय विद्यार्थी इथले जे 3 गेले आणि हा कोणी नागरिक सिंहगड रोडचा सांगेल की हा मृत्यूचा सापळा झालेला आहे हा रोड म्हणजे, आणि ह्याच्यासाठी पाठपुरावा आम्ही करतोय। आम्ही गेले 3 महिने मंजुषा नागपुरे इथल्या नगरसेविका आहेत, श्रीकांत जगताप इथले नगरसेवक आहेत, आम्ही दरवेळेस जातो त्या लोकांना इकडे अधिकाऱ्यांना बोलवतोय, ही परिस्थिती दाखवतोय। हे जे सगळं त्या पर्यायी रस्त्याचं पण जे काम थांबलेलं आहे त्याच्यामध्ये पण प्रशासनाची चूक आहे की रोडच्या जागेमध्ये, ग्रीन झोनच्या जागेमध्ये बांधकामाच्या परमिशन दिलेल्या गेलेल्या आहेत आणि आता ती बांधकामं त्यांना ॲक्विजिशन करता येत नाही आणि रोडचं काम थांबलेलं आहे। अशा पद्धतीचा अतिशय गैरव्यवहार आणि गैरकारभार हा इथला चालू आहे महानगरपालिकाचा आणि मी एक आमदार म्हणून, हे नगरसेविका म्हणून आम्ही याच्यासाठी हे आंदोलन ही याची सुरुवात आहे। सिंहगड रोडच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही आजपासून ही सुरुवात करत आहोत आणि हे आंदोलन आणि हे असं आमचा फॉलो हा या पर्यायी रस्त्यासाठी, कॅनॉलच्या रोडसाठी आणि उड्डाणपुलासाठी वाहतूक पोलिसांचा जो प्रश्न आहे की आम्ही मागणी करतोय पण आम्हाला त्यांच्याकडे संख्या नाही आहे, त्यामुळे ती संख्या वाढवण्यासाठी पण आम्ही आरआरआबांना निवेदनं दिलेली।
साखर आयुक्तालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील हजारो साखर कामगारांनी धरणे आंदोलन केले. साखर कारखाने भांडवलदारांचे नसून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होऊनही प्रलंबित आहेत. असे असूनही कायद्याचा बडगा न उगारता सहकारी साखर कारखाना उद्योग टिकला पाहिजे अशी कामगारांची सहकार्याची भूमिका आहे. मात्र तरी सुद्धा सरकारला जाग आली नाही तर आम्हाला आंदोलनासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा यावेळी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष BR पाटील यांनी दिला. संघटनेचे सरचिटणीस RB शिंदे, कोषाध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्यासह शिवाजी पाटील, रावसाहेब पाटील, शंकरराव भोसले, DD वाघचौरे, शिवाजी काळे, युवराज रणवरे, भाऊसाहेब डिसले, नितीन बेनकर आदी या प्रसंगी उपस्थित होते. जिल्हानिहाय अनेक कामगार प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली. पाटील म्हणाले, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत 18% पगारवाढ मान्य झाली. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आमच्या 13 मागण्या आहेत. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून साखर कामगारांची थकीत 500 कोटी रुपयांची रक्कम कारखान्यांकडून मिळालेली नाही. ऊस दराशी निगडीत बोनसचे सूत्र त्वरित ठरवण्यात यावे. साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटदारी, नैमित्तिक आणि तात्पुरते काम करणाऱ्यांना अकुशल कामगारांचे वेतनाप्रमाणे वेतन मिळावे. कामगारांचे वेतन बँकेमार्फत व्हावे आदी मागण्या त्यांनी केल्या. ST कामगार संघटनेचे अध्यक्ष हनुमंत ताटे यांनी धरणे आंदोलनस्थळी उपस्थित राहून या आंदोलनास पाठिंबा दिला. महाराष्ट्र शासनाने एक कमिटी नेमली होती. त्यामध्ये साखर कारखान्याचे प्रतिनिधी, कामगारांचे प्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी होते. आणि त्या कमिटीने एक करार केला. त्या करार होत नव्हता, परंतु शरद पवार साहेबांनी मध्यस्थी करून पुष्कळचं मार्गदर्शन केलं आणि जेणेकरून हा करार कसा एक होईल याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तो करार झाला. करार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो. मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रात कधीही साखर धंद्यात GR काढला जात नव्हता. परंतु हे मुख्यमंत्री आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांना आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी GR काढला. त्या GRमध्ये अशी तरतूद आहे की ह्या वेजबोर्डाप्रमाणे जे पगार असतात ते किमान वेतन साखर कारखान्यात कामाला घेतल्या कुठलाही माणूस जर घेतला तर त्याला किमान वेतन किती द्यावं त्याची त्यात तरतूद केली आहे. परंतु दुर्दैवानं हे साखर कारखाने फार निष्ठावलेले आहेत की आत्तापर्यंत काही मोजक्या कारखान्यांनी करार केले, काहींनी करार केले नाहीत पण अंमलबजावणी केली. पण ते अशा पद्धतीने केली आहे की जो आमचा उद्देश होता तो साध्य न होता द्यायचं म्हणून काहीतरी दिले लोकांना. काही लोकांनी तर 18% वाढ, पूर्वी जो पगार होता समजा पूर्वी 1000 रुपये पगार होता त्यावर 18% म्हणजे 18 रुपये वाढ दिली, 180 रुपये वाढ दिली. आणि मग ह्या साखर आयुक्तांना सांगतात की आम्ही करार केला आहे, अंमलबजावणी केली. तर ते 10 खोटं आहे हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातले इतक्या जोमानं सहकारी चळवळ वाढत असताना आज तिला कर्करोग लागल्यासारखा की हे सगळे कारखाने बंद कसे पडतील याचा ही नेते मंडळीच विचार करतात. एखादा चांगला कारखाना चालला असला तर त्याच्या जवळपास दुसरा कारखाना आणायचा, राजकीयदृष्ट्या तो कारखाना उभा करायचा आणि चांगला चालला कारखाना बंद पडायचा. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं काही नुकसान होत नाही, त्यांचा ऊस कुठंतरी जातो आहे. परंतु कामगार मात्र देशोधड्याला लागायला लागले. आणि ही प्रवृत्ती का वाढायला लागली हे आम्हाला एक कळत नाही. आम्ही त्यासाठी पवार साहेबांना भेटलो, जे नेते मंडळी आहेत मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण त्याची अजून काही तड कुणी लावलेली नाही. आम्हाला सगळे सांगतात हो ते बरोबर आहे की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सहकारी कारखाने गेल्या वर्षी फक्त 119 सहकारी कारखाने चालले आणि 51 खाजगी कारखाने चालले. यावर्षी 80 कारखाने सहकारी चालतील आणि कदाचित खाजगी कारखान्यांची आणखी वाढ होईल. आणि हे खाजगी कारखाने तर कुणाचे आहेत तर बहुतेक जे पूर्वी ज्यांचे कारखाने होते त्यातल्या कुणाच तरी मंत्रिमंडळात जे आहेत त्यांचे बरेचसे मंत्र्यांचेच कारखाने आता असल्याकारणानं आमची दाद कुणी घेत नाही आणि म्हणून आम्हाला नाईलाजानं अशी आंदोलनं करणं भाग पडलं. आता यामध्ये जर का त्यांनी परवा एक बैठक आमची शरद पवारांची झाली, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झाली. त्याने आम्हाला कबूल केले की लवकरात लवकर, पण त्या गोष्टीसुद्धा 3 महिने होऊन गेले, अजूनही त्यांनी मिटिंग घेतली नाही. सहकार मंत्र्याला सांगितलं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घ्या, त्यांनी एक मिटिंग घेतली पण ती अशी मिटिंग घेतली की त्या मिटिंगमध्ये आम्हाला काही कळलंच नाही. ना कुठल्या अधिकाऱ्याला त्यांनी काही सूचना दिल्या. आले, बसलो, चहा पेलो, निघून गेलो. केसरी गणेशोत्सवात ऐकवण्यात आलेल्या लोकमान्य टिळकांचा आवाज बनावट असल्याचा दावा
सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्सचे चिटणीस ॲडव्होकेट राजन ठाकूर देसाई यांनी केला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष मकरंद केळकर, अद्वैत धर्माधिकारी उपस्थित होते। मास्टर कृष्णराव, बालगंधर्व आणि देवगंधर्व म्हणून ओळखले जाणारे भास्करबुवा बखले यांचे गायन केसरी गणेशोत्सवात 21 सप्टेंबर 1915 रोजी झाले होते। खास त्यासाठी आलेल्या कराची येथील शेठ लक्ष्मीचंद नारंग यांनी त्यांचे ध्वनिमुद्रण केले होते। त्यांचे नातू मुकेश नारंग यांनी या ध्वनिफिती जपून ठेवल्या होत्या। हे ध्वनिमुद्रण बखलेबुवांचे नातू आणि नातसून सुधीर आणि शैला दातार यांच्या ऐकण्यात आले। हा आवाज लोकमान्यांचाच आहे याची खातरजमा केल्यावर केसरी गणेशोत्सवात तो नुकताच 24 ऑगस्टला ऐकवण्यात आला होता। ॲडव्होकेट ठाकूर देसाई म्हणाले, संशोधकांनी दिलेला पुरावा लोकमान्य टिळकांच्या आठवणी या ग्रंथातील मास्टर कृष्णराव यांच्या आठवणी संदर्भात आहे। केसरीवाड्यात हा ग्रंथ तपासला असताना बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 1914 रोजी गायकवाड्यात गणपती उत्सवानिमित्त असा स्पष्ट उल्लेख असलेला हा प्रसंग फक्त तारीख बदलून या संशोधकांनी शब्दशः जसाच्या तसा मांडला आहे। कार्यक्रमात गोंधळ सुरू झाल्यानंतर लोकमान्यांनी खडसावले हे मान्य केले तर भाषणाशिवाय गाणे अथवा गोंधळाचा कुठलाच आवाज कसा नाही। 3 मिनिटांच्या या ध्वनिमुद्रणात फक्त 72 सेकंद भाषणांचेच रेकॉर्डिंग आहे। ज्या केप हार्ट कंपनीच्या यंत्रावर 1915 मध्ये हे ध्वनिमुद्रण झाले ती कंपनी 1928 मध्ये अमेरिकेत स्थापन झाली होती। 1925 मध्ये इलेक्ट्रिकल रेकॉर्डिंगचे तंत्र विकसित झाले। हे रेकॉर्डिंग ज्यांनी केले ते शेठ लक्ष्मीचंद ईश्वरदास नारंग हे 1915 मध्ये 14 ते 15 वर्षांचे होते। इतक्या लहान वयात कराची येथून गोडरेजच्या कपाटा एवढे मशीन कोणी घेऊन येऊ शकेल का हा प्रश्न आहे। शेठ नारंग यांच्या कुटुंबियांकडे सुमारे 800 रेकॉर्ड्सचा खजिना आहे। त्या सर्व इलेक्ट्रिकल रेकॉर्डिंग आहेत असे मुकेश नारंग यांनी आम्हाला सांगितल्याचे ठाकूर देसाई म्हणाले। शाकाहाराचे महत्त्व पटल्याने मांसाहार सोडून देण्याची शपथ नटरंग प्रेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने घेतली। साधू वासवानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शांतता रॅलीत सोनाली कुलकर्णी हिने सहभाग घेतला होता। माणसाबरोबरच पर्यावरणाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे। वासवानी मिशनच्या वतीने स्टॉप ऑल किलिंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। साधू वासवानी यांची 25 नोव्हेंबर रोजी जयंती असल्याने हा दिवस आंतरराष्ट्रीय शाकाहारी आणि प्राणी हक्क दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे। यानिमित्त शनिवारवाडा ते साधू वासवानी मिशन या मार्गावर रॅली काढण्यात आली होती। या शांतता रॅलीमध्ये 40 शाळा आणि महाविद्यालयातील 7000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। साधू वासवानी मिशन येथे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या उपस्थितीत रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी विश्वशांती काय आधार, भोजन करणं शाकाहार अशी प्रतिज्ञा घेण्यात आली। दादा वासवानी यांची ऊर्जा वयाच्या 94व्या वर्षातही वाखाणण्याजोगी आहे। याचे एकमेव कारण ते शाकाहारी आहेत। याचे महत्त्व पटल्यामुळे मांसाहार सोडून शाकाहारी होण्याची शपथ नटरंग प्रेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने यावेळी घेतली। जनावरांवर कायम अत्याचार होत असतात। रोजच्या वेगात आपले जीवन चालू असते, परंतु याचवेळी बाजूच्या गाडीत बंदिस्त असणाऱ्या गायींची व्याकुळ मुद्रा लक्ष वेधून घेते। यावेळी मुक्या प्राण्यावर दया करा असे त्या गायी व्याकुळतेने सांगत असतात असे भावनिक उद्गार दादा वासवानी यांनी काढले। पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने आयोजित बांगलादेशी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बांगलादेशचे उपउच्चायुक्त मेहबूब सालेह, PICचे दिलीप पाडगावकर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आरती कारखानीस उपस्थित होत्या। महोत्सवाची सुरुवात तारिक मसूद दिग्दर्शित मातीर मोनिया या चित्रपटाने झाली। सालेह म्हणाले, भारताने बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मदत केली आहे। कायमच बांगलादेशाच्या पाठीशी उभा राहिला। स्वातंत्र्य युद्धात अनेक लोकांनी भारतात पलायन केले। यावरूनच भारत आणि बांगलादेशची मैत्री समजते, परंतु बांगलादेशला याची उशिरा जाणीव झाली। गेल्याच वर्षी बांगलादेशातील सर्वोच्च पुरस्कार इंदिरा गांधी यांना सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार सोनिया गांधी यांनी स्वीकारल्याचेही त्यांनी या प्रसंगी नमूद केले। परांजपे म्हणाल्या, महाराष्ट्रासाठी बंगाल फार जवळचा आहे। या दोन्ही प्रांतातील लोकांमध्ये बरेच साम्य आहे। बंगाली आणि मराठी लोक ध्येयवादी असतात, जरा काही खटकले की वाद घालण्यात पुढे असतात। त्यांना साहित्य, नाटक, सिनेमा या गोष्टींची प्रचंड आवड असते। त्यामुळे बांगलादेशचा हा चित्रपट महोत्सव पुणेकरांना नक्कीच भावेल। सिनेमाची ताकद मोठी आहे। एखाद्या गोष्टीवर चित्रित झालेला प्रसंग हा त्याच गोष्टीला मांडलेल्या अनेक शब्दांपेक्षा कितीतरी जास्त परिणामकारक असतो असेही त्या म्हणाल्या।
देशांतर्गत गुंतवणूक आणि बचत याच मार्गाने आर्थिक संकटावर मात करता येईल असा विश्वास डॉक्टर R.S. देशपांडे यांनी व्यक्त केला. भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय, आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्र आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण शताब्दी महोत्सव स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. फोर्स मोटर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभय फिरोदिया, कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम, डॉक्टर शरदचंद्र गोखले, प्राध्यापक आगाशे, डॉक्टर B.T. लावणी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर देशपांडे म्हणाले, देशाचे आर्थिक स्थैर्य हे मोठे आव्हान आहे. गुंतवणूक झाल्याशिवाय विकास होत नाही आणि त्यासाठी बचत महत्त्वाचे आहे. भारताचे 1985 पासून आर्थिक धोरण चुकल्याचा फटका 1991 मध्ये बसला. त्यातून मार्ग काढण्यासाठी आर्थिक धोरणात आमूलाग्र बदल करावा लागला. देशातील गरिबी कमी करता येईल, पण असमानता ही सध्याच्या काळातील धोक्याची घंटा आहे असेही त्यांनी नमूद केले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.